सर्वांना नमस्कार. कथा एका प्रत्यावर्तनाची या पुस्तकाचं प्रकाशन, मराठी आवृत्तीचं प्रकाशन झालं असं सगळ्या मान्यवरांच्या वतीने जाहीर करते आणि थोडासा क्रम बदलून आधी बोलणार आहे, कारण मला सतत फोन येतात. पुढचा एक कार्यक्रम आहे, त्यांनाही कमिट केलं होतं. अतिशय छान असं वक्तव्य आपल्यासमोर आत्ता मांडलं आणि खरं तर यानंतर बोलू नाही आहे किंवा आवश्यकता नाही असं मला खरं तर वाटतं आहे. पण फक्त काही वेळामध्ये माझे विचार व्यक्त करून जाणार आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आणि अतिशय मोठं काम 8,000 मुलींना ज्यांनी आपल्या धर्मामध्ये परत आणलं, इतकं अतुलनीय काम ज्यांनी केलं असे आचार्य श्री मनोजजी असतील, पद्मश्री गिरीशजी प्रभुणे सर आमचे मार्गदर्शक आहेत. अनेक वर्ष त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही काम करतोय असे गिरीशजी प्रभुणे, उत्तम कुमारजी, त्याचबरोबर आमच्या शेफालीताई लाडक्या सगळ्यांच्याच छान काम करणाऱ्या, त्याचबरोबर आनंदजी रायचूर, मगाशी खूप उत्तम असं त्यांचंही वक्तव्य छान झालं. आज या कार्यक्रमासाठी अनेक मोठी मंडळी इथे आलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे सूर्यकांत पाठक असतील, रमेशजी भागवत असतील, नारगोळकर सर असतील, विद्याधरजी नारगोळकर, देवव्रतजी बापट असतील, लेखक अक्षय जोग. आपली माणसं इतकी साधी आहेत, मोठी मोठी पुस्तकं लिहून मागे उभी राहतात. अक्षयजी पुढे येऊन बसा. सात्यकी सावरकर असेल, त्याचबरोबर श्री आणि सौ गानू असतील, मधुसूदनजी घाणेकर, प्रवर्तनचे निनादजी पटवर्धन. खूप खरं तर सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत. आत्ता शशांकजी वाघ इथे आलेत सावरकरांची वेशभूषा घेऊन. आमचे देवाशिष वगैरे हे जे सोशल मीडियाचे मावळे आहेत सगळे, ते ती खिंड लढवत असतात, एक एक बुरुज सांभाळत असतात. असे आमच्या अनिताताई असतील, काळेताई असतील, विनता काळे, सगळ्यांची खरं तर नावं घेत बरेच जण ओळखीचे दिसतात. खूप मनापासून तुमचंही अभिनंदन करते की इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी तुम्हीही वेळ काढला आहे आणि तुम्ही हा कार्यक्रम हे विचार पुढे घेऊन जाणार आहात, त्याबद्दल तुमचंही सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन. आणि आपण ज्यांचे विचार ऐकले त्या श्रुतीजी यांनी काय प्रकारचं आयुष्य त्या जगल्या असतील. म्हणजे एखादा चित्रपट निघू शकतो. आपको मराठी समझ में आती है श्रुति जी? मराठी समझ में आती है थोड़ी थोड़ी? आपके ऊपर एक मूवी बन सकती है. बन गई है. हां, त्यांच्यापैकी बऱ्याच स्टोरीज आहेत, पण एक सेपरेट अशी सिरीजसुद्धा किंवा एक मोठी फिल्म त्यांच्या स्वतःवर सुद्धा होऊ शकते. केरळ फाईल्स तर आपण बघितलेलंच आहे सगळ्यांनी. तर अनेक वेगवेगळ्या स्टोरीज त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहेत की लव जिहादच्या माध्यमातून खूप गोष्टी होतात. पण त्यांनी स्वतः स्पष्टीकरण केलं की मी लव जिहादची बळी नव्हते, लव जिहादची बळी नव्हते. मग नेमकं कारण काय सांगितलं, तर हे कारण ऐकून आपल्याला पण सगळ्यांना काही प्रमाणात आत्मचिंतन करावं लागेल अशी अवस्था आहे. आपण आपल्या घरामध्ये काय शिकवतो, आपल्या धर्माबद्दलच्या आपल्या जाणीवा काय आहेत, याच्याबद्दल सुद्धा काही प्रमाणात आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे, हे नक्की. आणि मगाशी त्यांनी हेही सांगितलं की आता आपल्या आजूबाजूला काय दिसतं. बंधू आणि भगिनींनो, आजूबाजूला, आता मी राजकारणामध्ये आहे, आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची चित्रं दिसतात. एकीकडे संसदेमध्ये तुम्ही बघितलं की एक बालबुद्धी व्यक्ती हिंदू हे कसे कातिल आहेत, कसे जुलमी आहेत असं सांगते. आणि दुसरीकडे आपण बघतो की देशभरा, म्हणजे आपल्या देशाच्या व्यतिरिक्त इतरही देशांमध्ये, पाश्चात्य जगामध्ये प्रामुख्याने आपल्याला जाणवतं की युरोप असेल, फ्रान्स असेल, लंडन, ब्रिटन, सगळ्या ठिकाणी आज चित्र काय आहे, आज चित्र काय आहे. आपल्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक विशिष्ट, म्हणजे ज्यांना आपण अल्पसंख्य म्हणतो, त्यांची संख्या एकीकडे वाढू लागली, याच्याबद्दल आपल्याला चिंता आहे. तशाच प्रकारे इतर देशांमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडतं आहे. युरोप आता पूर्वीचा युरोप राहिला नाही, ब्रिटन पूर्वीचं ब्रिटन नाही राहिला. फ्रान्सच्या घटना तुम्ही सोशल मीडियामधून, बातम्यांमधून, टी व्हीमधून, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून किती पाहिल्या हो, किती पाहिल्या. आपले डोळे नाही उघडणार.
लिबरलायझेशनच्या नावाखाली येऊ द्यात, कोणी येऊ द्यात देशामध्ये, असा एकीकडे स्टँड घेणारे हे देश आता चौकन्ने झालेत. लंडनमध्ये अशा कितीतरी मोहल्ल्यांमध्ये आज तिथले पोलीस अधिकारी फिरू शकत नाहीत अशी अवस्था आहे. नमाज पढण्याचा एखादा वार असेल त्यांच्याकडे तर त्या दिवशी त्या ठिकाणी ट्रॅफिक वळवावं लागतं. पूर्वी नव्हतं असं. एक प्रकारची शिस्त, एक प्रकारची विशिष्ट जीवन पद्धती त्यांच्याकडे मानली गेलेली होती. आज तिथलं जीवनमान हे बदलायला लागलंय आणि मग आता ते लोक जागे झालेत. आणि जागे होऊन तरी काय करणार म्हणा. प्रश्न भारताचा आहे की आपण जागे होणार आहोत का. कालच आम्ही सारसबागेमध्ये शिववंदना केली. खूप जण तुम्ही होतात. पण प्रामुख्याने ह्या गोष्टी का घडतायत. आपले लोक सहिष्णुपणाचा अतिरेक करतायत का, हा मुद्दा आहे की नाही. मगाशी ताईंनी सांगितलं, श्रुतीताईंनी, की सगळे धर्म सारखे आहेत हे मला शिकवलं जातं, पण सगळे धर्म सारखे आहेत हे त्यांना नाही शिकवलं जात. आणि आपल्याला सांगितलं जातं की आपण हिंदू धर्माचे आहोत. सनातन हिंदू धर्म किंवा सनातन संस्कृतीची ओळखच त्यांची कित्येक वर्ष झाली नव्हती. तर तसंच पुण्यामधल्या सुद्धा अनेक घरांमध्ये आहे की सनातन शब्द आपण ऐकला नाही आहे. आपण मूळ कोण आहोत. सनातन धर्माची शिकवण काय आहे. अद्वैत म्हणजे काय. तू आणि मी मध्ये फरक नाही. कुणी ब्राह्मण नाही आणि कुणी इतर नाही. हे आपल्याला आपला धर्म शिकवतो. खरं तर धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती, जीवन एक विशिष्ट संस्कृती, की या संस्कारांच्या माध्यमातून मी जीवन कसं जगायचं, काय योग्य आहे काय अयोग्य आहे. जे अयोग्य आहे तो अधर्म, जे योग्य आहे तो धर्म. धर्म म्हणजे रिलिजन नाही. रिलिजन पुरता मर्यादित नाही आहे धर्म. पण आपल्याला हे कोणी सांगत नाही. मूळ सनातन हिंदू संस्कृतीबद्दल आपलं पूर्णपणे असलेलं अज्ञान, किंवा काय करायचंय शिकून, आणि मग शिवाय जातीपातीमध्ये विभागणी करणारे आपले लोक आहेच आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये पण ते बघतो आपण, आणि पूर्ण देशामध्ये. परवा संसदेचं अधिवेशन झालं. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांनी असं सांगितलं की मनुस्मृती आणि वेद, ते म्हणले मनुस्मृती और वेद अलग अलग नहीं है, वेद कुछ है ही नहीं, है ही नहीं. आणि ह्यांना ह्यांचे प्रेषित चालतात. आणि कुठेतरी मोदीजी असं म्हणाले की माझी अशी भावना आहे की आपल्याला काही उद्देशाने पाठवलंय. प्रत्येकाचा जन्म आपण मानतो की नाही, की आपला जन्म एका विशिष्ट उद्देशाने झालाय. रस्त्यावरच्या अनाथ मुलांची सेवा करणाऱ्या सुद्धा व्यक्तीला असं वाटू शकतं की अरे माझा जन्म यासाठी झालाय. वृद्धांची सेवा करणाऱ्यांना असं वाटू शकतं माझा जन्म यासाठी झालाय की जे निराधार वृद्ध आहेत त्यांची मी सेवा करीन. तसं देशाची सेवा करणाऱ्या प्रधान सेवकाला का वाटू नये की माझा जन्म यासाठी झालाय. पण त्यांच्यावर टीका की नॉन बायोलॉजिकल. मग ओरडावं असं वाटतं. अरे मग प्रेषित कोण होते, कशाला म्हणतात. त्यामुळे त्यांच्याकडच्या अंधश्रद्धा नाहीत. खरगे म्हणाले हे सगळं अंधश्रद्धाळू लोक आहेत की जे आत्ता पडले हाथरसमध्ये. ही अंधश्रद्धा घालवा. मग म्हणलं हज यात्रेला गेले होते आणि तिथे जे गेले ती अंधश्रद्धा नव्हती का. अंधश्रद्धा फक्त आपल्याच धर्मात आहेत, इतर धर्मात नाहीत. आपल्याही धर्मामध्ये जर काही अंधश्रद्धा असतील, कालबाह्य रूढी असतील, परंपरा असतील, तर त्या मधल्या काळात घुसवल्या गेलेल्या आहेत. त्या मूळ सनातन संस्कृतीचा भाग नाहीत, कधीच नव्हत्या. त्या मधल्या काळात घुसवल्या गेलेल्या असतील तर त्यांना वगळून पुन्हा एकदा आपल्याला मूळ सनातन जीवन पद्धतीकडे आपल्या सगळ्यांना जावं लागेल. आणि यासाठी आपल्याला एकत्र व्हावं लागेल. आणि एकत्र होण्यासाठी काय करावं लागेल, किंवा ह्या प्रकारे जीवनमान आपल्याला जगता यावं यासाठी काय करावं लागेल. तर खरोखरच मगाशी कोणीतरी सांगितलं, कृतीतून व्यक्त पण व्हावं लागेल. कृती केल्याशिवाय काय अर्थ आहे.
नुसतंच आपण म्हणजे सावरकरांनी सांगितलं ना संन्यस्त खड्ग, की मला सगळं येतं आहे माहिती आहे, पण मी माझ्या घरामध्ये बसीन आणि अभ्यास करीन, नाही तर आपल्याला कृती करावी लागेल, आपल्याला संघटन आपलं वाढवावं लागेल, एकमेकांना साथ द्यावी लागेल आणि चांगल्या कामासाठी एकत्र यावं लागेल. मला तर कधी कधी असं वाटतं की आपल्याला राजकारण हे क्षेत्र मिळालं आहे त्या धर्माच्या कामासाठीच मिळालं आहे. इथून पुढे आपण का आहोत राजकारणामध्ये? तर थोडंफार काही करता आलं, ज्यांनी अनेकांनी याच्यासाठी प्रयत्न केले, आपणही थोडाफार काही प्रयत्न करता आला तर करावा. यासाठी उरलं सुरलं काही राजकारणातलं आहे ना, तर ते करायचंय, ते करायचंय. जो ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यांनी ते केलं पाहिजे. ज्याला जे माहिती आहे ते सांगितलं पाहिजे. मग अशी धर्मांतराचा उल्लेख झाला. सावरकरांचं धर्मांतराविषयीचं वक्तव्य किंवा विचार आणि गांधीजींचे विचार याच्यावर एक खूप सुंदर पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे. बऱ्याच जणांनी ते वाचलं असेल किंवा नसेल तर आवर्जून वाचा. आणि ज्यांना वाचायला कंटाळा येतो त्यांनी स्टोरी टेलवर ऐका. नाही, ज्यांना आता सवय मोडली वाचायची. मगाशी सांगितलं की धर्मांतर कसं केलं जातं. गांधीजींचा विचार असा होता की हे अंधश्रद्धा आहे, परत आणणं, त्याच्यासाठी विधी करणं, हे विधी मात्र अंधश्रद्धा. आणि ज्या अंधश्रद्धांचा आधार घेऊन मुळातच हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात गेले किंवा ख्रिश्चन धर्मात गेले, ती अंधश्रद्धा नाही. ती अंधश्रद्धा त्याचाच उपयोग करून घेतला ना त्यांना कन्व्हर्ट करण्यासाठी. विहिरींमध्ये काहीतरी टाकून किंवा अन्य मार्गाने हे खायला घालून किंवा ते खायला घालून, की आता तू हे केलं आता तू मुस्लिम झाला, किंवा आता तू हे केलं आता तू ख्रिश्चन झालास, असं जे सांगितलं गेलं ती अंधश्रद्धा नव्हती का? मग सावरकरांनी असं सांगितलं की जर त्यांची तशी मानसिकता आहे तर काही विधी करून त्यांना आपल्यात घ्या परत घर वापसी. याला मात्र गांधीजींचा विरोध होता. हे काय खूप मुद्दे बोलण्यासारखे, मलाच गडबड आहे आणि अनेकांचं भाषण इथे होणार आहे. पण बंधू आणि भगिनींनो, आज पूर्ण विश्वामध्ये जर का कुठली प्राचीन संस्कृती अस्तित्वात असेल तर ती फक्त सनातन भारतीय संस्कृती आहे. अनेक संस्कृत्या आल्या आणि गेल्या. ग्रीक पण आता संस्कृती त्यांची पण शिल्लक, कुठलीच संस्कृती शिल्लक नाही जेवढी आपली प्राचीन संस्कृती आहे. आणि अन्य दुसरी कुठली आपल्या इतकी उदात्त संस्कृती सुद्धा नाही. याची जाणीव प्रत्येकाला, याचा अभिमान, याचा गर्व प्रत्येकाला असला पाहिजे. आणि तो लहानपणापासून आपल्या मनामध्ये कुटुंबांमध्ये आपल्याला रुजवावा लागेल. कुटुंबामध्ये आपल्याला रुजवावा लागेल. खूप बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न होईल. आपल्या देशामध्ये काही राहिलं नाही असा सांगायचा प्रयत्न होईल. पण आपलाच देश आहे जो आता इथून पुढं जगाला मार्गदर्शन करणार आहे आपल्या विचारांच्या आधारे. विचारांच्या आधारे हे विचार आपण टिकून ठेवले पाहिजेत. आता आमचं अधिवेशन नवीन याच्यातलं सुरू झालं. एक सुंदर वाक्य राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणाच्या शेवटी मांडलं. अक्षरशः ते वाक्य मला असं वाटतं की किती सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणाले की ये सदी भारत की सदी है और आने वाली हजारों पीढ़ियाँ इस सदी का योगदान याद रखेंगे. बंधू आणि भगिनींनो, आत्ता आपण काय करणार आहोत ना, ह्या पुढच्या समजा 20 वर्षामध्ये, या सदीमध्ये आत्ता आपण जे करणार आहोत ना, ह्याचे परिणाम पुढे होणार आहेत. भले आपला नाश होईल किंवा आपणच जगद्गुरू असू. भारत कोणा एका पक्षाला कोणा एका व्यक्तीला नावं ठेवून होणार आहे काय? होणार आहे काय? तुम्हाला मोदी आवडत नसतील हो, पण आज देशाला कोण घेऊन चाललंय पुढे? आज आपली संस्कृतीचं जतन कोण करतंय? त्यांना नका मानू तुम्ही, ठीक आहे, नाही पटत तुम्हाला, पण संस्कृतीला का नावं ठेवता? धर्माला का नावं ठेवता? पण ह्यांना बाहेरून फंडिंग येतं आणि चाललंय काय काय पूर्णपणे. म्हणजे जिथे आपल्याला वैचारिक बदल करून घ्यायचा आहे तिथे त्या पद्धतीने,
जिथे राजकीय ताकद लावायची तिथे राजकीय ताकद लावून. मगाशी त्यांनी सांगितलं की मोठे मोठे जजेस, वेगवेगळी मोठी मोठी माणसं त्यांना समजून सांगायला आली, कारण समाजामध्ये अशी मंडळी, एज्युकेटेड मंडळी आहेत की जी आपली सोबत करू शकतात. सगळ्यांना बरोबर घेऊन त्या त्या ठिकाणी जे जे चाललंय अत्यंत अवेअर राहून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. तुमच्या गल्लीमध्ये काय चाललंय, कोण फळं विकतंय, आपल्या सेवा सदनच्या बाहेर ओढणीवाले नवीन आलेत, म्हणजे मी अगदीच प्रॅक्टिकल मुद्द्यावर येते कारण मी कार्य करते. म्हणलं आमच्या इथे टोपीवाले चालणार नाहीत, आमच्या इथे मुली शिकतात. खूप भलावण करण्याचा प्रयत्न चाललाय. हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, एकत्र आलं पाहिजे आणि मुळात आपल्या संस्कृतीबद्दलची श्रद्धा प्रत्येकाच्या घरी, आता संघाच्या माध्यमातून सुद्धा कुटुंब प्रबोधन चालू आहे, केलं आहे. घरोघरी लोक जात आहेत. आपल्या कुटुंबामध्ये किमान अमुक अमुक एक 10 संस्कारांच्या गोष्टी कशा येतील ते करतायत. हेच शालेय स्तरावर आणायचा प्रयत्न केलात. नाही, आम्हाला नको मनाचे श्लोक, आम्हाला नको सूर्यनमस्कार. प्रत्येकाला ज्याला मन आहे त्याची मनाची मशागत करण्यासाठी मनाचे श्लोक आहेत. त्या धर्माचा काय संबंध आहे? प्रत्येकाला ज्याला त्याचं शरीर सुंदर ठेवायचं आहे त्याला सर्वांग सुंदराचा व्यायाम हा सूर्यनमस्कार, तुम्ही चंद्रनमस्कार म्हणा आणि घाला. पण नाही, विरोधच करायचा. अमुक एक पुस्तक जाळा, तमुक एक काहीतरी जाळा, हेच करायचंय त्यांना. आणि हे आपल्यातलेच आहेत, आपल्यातलेच आहेत ते ज्यांना सामील झालेत. त्यांना बरोबर ओळखून, मगाशी सांगितलं मला की समान नागरी कायदा, बरोबर मला मी उत्सुक आहे. मी त्या काळामध्ये खासदार झाली ज्या काळामध्ये मला ज्या चांगल्या गोष्टींसाठी हात वर करायला मिळणार आहे. अत्यंत उत्सुक आहे. मी स्वतःला भयंकर भाग्यवान समजते. येस, आत्ताच्या 5 वर्षामध्ये अत्यंत चांगले निर्णय होतील आणि पुढच्या काळाची रूपरेषा जी आहे, पुढच्या 1000 वर्षांची, जसं राष्ट्रपती महोदयांनी सांगितलं, पुढच्या 1000 वर्षांची तजवीज तुम्हाला आणि आम्हाला मिळून करायची आहे. आणि त्याच्यासाठी अवेअर राहण्यासाठी हे पुस्तक आहे. मी वाचलं हे पुस्तक थोडंसं तिथे बसून. आम्ही आत्ता प्रभुणे सर आणि मी गप्पा मारत होतो तेव्हाही दाखवलं की आईवर सुद्धा हात उगारावासा वाटला. इतकी खुनशी वृत्ती ज्या धर्माने शिकवली आहे त्या धर्मामध्ये आपलं कोणी जायला नको, अशा प्रकारचा लेसन या पुस्तकामध्ये. ताई, तुम्हाला प्रणाम आहे. आपको मैं वंदन करती हूँ स्वातीजी, एवढं सगळं सहन करून पुन्हा आपल्या धर्मात येऊन त्याचा विडा उचलून की येस मी आता काहीतरी छान करीन, हे त्यांनी सांगितलं की हे माझं पापक्षालन आहे, त्याचं परिमार्जन करण्यासाठी मी हे ते सगळं करीन. हा विडा त्यांनी उचलला आणि सातत्याने गेली काही वर्ष काम करतायत. खूप अतिशय छान, शुभेच्छा आहेत. आणि या पुस्तकाचा प्रचार आपण सगळेजण मिळून करूया. आपल्या सनातन धर्माचा प्रचार प्रामुख्याने आपण सगळेजण करूया. बापट साहेब, तुम्ही मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, देवव्रतजींचे खूप आभार व्यक्त करते. नाही तर मी खूप मोठं अपॉर्च्युनिटी मिस केली असती ताईंना भेटण्याची. आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगते की आपल्या पुण्यामध्ये अन्य काही असं घडत असेल किंवा तुमच्या परिचित अन्य कुठल्या जिल्ह्यामध्ये काही घडत असेल तर नक्की जरूर सांगा. आपण आणि आहेच आहेत आपले सगळेजण लढाऊ, सगळेजण आपण सगळेजण तिथे पोहोचू आणि योग्य वेळेला योग्य तो बिमोड करू. कारण आपल्याला आपल्या धर्माने जशी दया शिकवली आहे तसं शत्रूंचा नाश करायचा हे पण शिकवलंय. आपली गौरी असू शकते, आपली दुर्गा पण असतेच. धन्यवाद. जय हिंद.